नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेले आहोत सुगाव येथे. जे शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात आणि शेतीवर कमी खर्च करण्याचा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. तर तुमचं नाव काय? माधव आत्माराम भारसावडी, बरं, पत्ता आपला? सुगाव खुर्द. बरं, तर मला सांगा, आता हे आपण इथं हे फुलशेती केली, इकडं आपलं गहू आहे, तर फुलशेती आपण कधीपासून करता? फुलशेती आपण एक 5 वर्षापासून करतो. 5 वर्षापासून. बरं, आता फुलशेतीचं क्षेत्र किती आहे आपलं? सध्या 2-2.5 एकरचा आहे. 2-2.5 एकर. बरं, तर आता हे आपण हे फुल जे घेता हे कोणतं गलांड आहे का? हां, हे एक गलांडा आहे आणि हे एक परत 2-4 झाडं घरच्या घरी पूजायला लावलेली आहेत वेगळी. बरं, तर आता हे गलांडा आपल्याला केवढ्याला रोप पडलं एक? हे पडलं आपल्याला ₹1 एक काडी. ₹1 एक काडी. बरं, तर मला सांगा, आता याच्यामध्ये आपण हे आंतरपीक पण घेतली, इथं कोथिंबीर दिसायली, हो, कोथिंबीर आहे, आंबाडा आहे. तिथं आंबाडा दिसायला आहे की नाही? हो, आणि इकडे शेपूई बी होती, ती आता काल काढून टाकली शेपूई. बरं, आता हे शेवग्याची झाडं पण दिसायली. शेवगा बी आहे मग. बरं, आणि इथं मोगरा पण लावला मोगरा आहे. बी आहे. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनी, मोगरा आता यांनी लावलेला आहे. तर आता त्यानंतर आता मोगरा कधी लावला आपण? मोगरा पावसाळ्यामध्ये म्हणजे मिरगाला लावला आहे. मिरगाला. बरं, तर मला सांगा, आता हे गलांडा जे आपण शेती करता, तर आता हे किती महिन्याचं पीक असते? हे लागवडीनंतर 2.5 महिन्यामध्ये चालू होऊन जातं. चालू होती हो. उत्पादन याला? आणि हे पुढं 6 महिने चालतो. 6 महिने. हो. बरं, तर मग मला सांगा, आता हे याचं नियोजन कसं करता लावल्यापासून? म्हणजे खतं कसे काय देता, याची वखरणी नांगरणी काय करता? पहिल्यानं नांगरटी मारून मोगडून त्याला रुटर मारून बेड मारून घेतात बरं, आणि बेडवरती गलांडा. 4.5 बाय आम्ही 2 फुटावरती याची लागवड केली. बरं, तर आता याचं अपेक्षित उत्पन्न किती निघते? सरासरी यावर्षी तर कमीत कमी ₹30 भाव लागला हा. आणि जास्तीत जास्त 100 पर्यंत बिकेल. बरं, जसं लगन सराया लगन असतात का असतील सीझन? लगनसराई, श्रावण महिना, हां. दिवाळी, बरं, म्हणजे कमीत कमी ₹30 राहते. कमीत कमी 30, जास्तीत जास्त 100 विकलं यावर्षी. बरं, तर मग आता हे जे प्लॉट आता समजा 10 गुंठे आहे, तर याच्यात रोजचा किती निघते आपला? आता या 10 गुंठ्यामध्ये आता हे नवीन सुरू झालं आहे, हा, नेमका सुरू झाला. तरी नेमका म्हणलं तरी आता याची पहिली तोड जी आहे तर 5 किलोची झालेली आहे. 5 किलो. आता उद्याचा जे उद्या दुसरा तोडा घ्यायचा आहे ते 10 किलोवर जाईल. बरं, तर मग आता आज तोडल्यानंतर किती दिवस, म्हणजे किती दिवसाला तोडता हे? लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज एक दिवस गॅप आणि परवा दिवशी तोडायची. एक दिवस गॅप देऊन एक तोडत दिवसाचा राहायचे, gap. ते लागत राहतात, कळ्याचं फुल होतं आहे की नाही? बरं, आता ते तुमचं तिकडं पण शेतकरी मित्रांनो, याचं तिकडं पण एक म्हणजे फुलाचंच हे शेती आहे आणि पलीकडं पण आहे. तर आता ते त्यांना लावून किती महिने झाले? ते गेल्या वर्षी मिरगाला लावला, ते आजपर्यंत हे चालूच आहे. आणि आता त्याला ते जैविक खतं टाकलेले आहेत, हां. ऑर्गॅनिक सगळी आम्ही त्याचीच फवारणी करतो याला आणि त्याला. बरं, त्याच्यामुळे ते जास्त पॉवरफुल आहे. असं का? हां, बरं, तर मग आता त्याच्यात किती माल निघते? त्याच्यामध्ये आता ते 8 दोरे आहेत, पण एक दिवस 50 किलो माल निघतं त्याच्यात. 50 किलो. आणि हे माल आपण कुठं विक्री करता? हे नांदेड. नांदेडला. बरं, आणि मला सांगा, आता याच्यावर फवारण्या कोणकोणत्या घेतल्या ह्याच्यावर? ह्याच्यामध्ये फवारणी आपलं ते आम्ही घरीच ते तयार केलेलं आहे. 10 पर्नियार, 10 पर्णी अर्क, जीवामृत. जीवामृत, आणि त्याचा जे अर्क जे राहते खालचा उरलेला आपण जे, आणि ते आम्ही बुडाला टाकतो. बरं, म्हणजे जे उरलेलं आहे ते आपण बुडाला पण टाकतात. त्याचा रिझल्ट कसा, चांगला आला का? त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे. बघा हे त्याचं फुल बघा आता किती कळी वाढलेली आहे. हे आता हे नवीन पड आहे, त्याचा फुलाची साईज सुद्धा बघा. आता या फुलाची साईज बघा कशी झालेली आहे. बघा हे फुल बघा, म्हणजे चांगली साईज. एकदम साईज चांगली. आणि साईज वाढली म्हणजे वजन वाढते, हां, साईज वाढली म्हणजे वजन वाढ आहे की नाही? आणि समोरच्याला पण घ्यायला अट्रॅक्शन, किंवा चांगला गंधा दिसला की भाव पण देते चांगला, आहे की नाही? पण चांगला आहे. बरं, नाही याची गेल्या याच्यावर उडीच पडते. हां. आणि आता ही कोथिंबीर आहे, याच्या पहिले काही घेतलं का याच्यात? पहिले कोथिंबीरच घेतली, बरं. काही शेपू होती, काही मेथी होती, 3 प्रकार घेतले. बरं, त्याची किती झाली उत्पन्न? शेपू कमी जास्त? कमीत कमी त्यावेळेस ₹30 किलोनं गेली. बरं, ₹30 किलोला गेली म्हणले तरी याच्यामध्ये एक 6 क्विंटल माल निघाला असेल. बरं. आणि आता शेवगा पण लावला आहे की नाही? आता शेवगा बी लावला आहे. बरं,
तर आता हे डेली अपडाऊन आपलं नांदेडला माल नेऊन देता का? डेली आणि याचा तोडा कधी करता? थोडा आता एक दिवस आणणार. एक दिवस आड. बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, यांनी हा जो प्रयोग केलेला आहे कौतुकास्पद आहे. आणि असं नवनवीन प्रयोग करून स्वतः मेहनत घेतली तर नक्कीच, आणि त्याच्यामध्ये आधुनिकता म्हणजे खर्च कमी करणं महत्त्वाचं आहे की नाही? हा, खर्च कमी. कारण आपण आणून दुकानातून किती टाकत बसलं तर किती काही करेल, मग थोडा जितका होईल तितका प्रयत्न करायचा, पण खर्च कमी करण्याचा. नाही, टोटल ऑर्गॅनिक वर जे फुकटचाच आहे सगळं, आता घरीच तयार केलेलं आणि घरूनच विकायचं आहे. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये रुपया खर्च नाही, म्हणजे खर्च वाचला म्हणजेच आपलं उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं. बरं. तर आता हे गहू पण ऑर्गॅनिकच गहू पण ऑर्गॅनिकच. आपल्याला घरी खायसाठी, आहे की नाही? मस्त. तर नक्की शेतकरी मित्रांनो, असे सुधारित प्रयोग तुम्ही करत राहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.